धनुराशीच्या लोकांबद्दल एक असे सत्य आहे जे बहुतेक लोकांना कधीच समजत नाही. बाहेरून मोकळे, आनंदी आणि बेफिकर दिसणारे हे लोक आपल्या मनात अशी काही ध्येय जपून ठेवतात जी योग्य वेळ येईपर्यंत कोणालाही कळू देत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक वेळा ते आधीच ओळखतात की कोणती संधी त्यांच्या आयुष्याला नवे वळण देणार आहे. पण धनुराशीच्या व्यक्तींच्या या गुप्त ताकदीमागे नेमके कोणते रहस्य दडलेले असते आणि का? अनेक लोक त्यांची खरी क्षमता उशिरा ओळखतात. आजच्या या विशेष माहितीत आपण धनुराशीच्या व्यक्तिमत्वातील अशा काही पैलूंविषयी जाणून घेणार आहोत जे कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकले नसतील. धनुराशी मुक्त स्वभावामागे दडलेली लक्ष्य साधण्याची अचूक नजर. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीच्या अशा काही वैशिष्ट्यांबद्दल जी अनेकांना माहीत असतात, पण त्यामागची खरी ताकद फार कमी लोक ओळखू शकतात. धनुराशीचे लोक दिसायला मोकळे, आनंदी, बिनधास्त आणि जीवनाचा आनंद घेणारे असतात. त्यांना कोणत्याही बंधनात राहायला आवडत नाही. स्वातंत्र्य हेच त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य असते. पण त्यांच्या या मुक्त स्वभावामागे एक अशी गोष्ट लपलेली असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे बनवते. धनुराशीचा व्यक्ती बाहेरून कितीही निष्काळजी वाटला तरी त्याच्या मनात नेहमी एखादे मोठे ध्येय असते. तो प्रत्येक गोष्टीकडे दूरदृष्टीने पाहतो. इतर लोक जिथे फक्त वर्तमान बघतात, तिथे धनुराशीचा व्यक्ती भविष्यातील शक्यता आणि संधी शोधत असतो. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. ते मोठे स्वप्ने पाहतात आणि त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतात. धनुराशीच्या लोकांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते अपयशाला घाबरत नाहीत. एखाद्या वेळी पराभव झाला, योजना फसली किंवा अपेक्षित परिणाम मिळाला नाही तरी ते निराश होऊन बसत नाहीत. उलट त्या अनुभवातून नवीन धडा घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच अनेक वेळा त्यांचे यश उशिरा मिळते, पण ते खूप मोठे आणि टिकाऊ असते. या राशीचे लोक खूप जिज्ञासू असतात. त्यांना नवीन गोष्टी शिकायला, नवीन ठिकाणी जायला आणि वेगवेगळे अनुभव घ्यायला आवडते. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना असतो. अनेक वेळा लोकांना वाटते की हे फक्त मजा करणारे लोक आहेत, पण प्रत्यक्षात त्यांच्या निरीक्षण शक्तीची आणि समजण्याच्या क्षमतेची बरोबरी करणे कठीण असते. धनुराशीच्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास टिकून ठेवतात. संकटे कितीही मोठे असले तरी त्यातून मार्ग काढण्याची त्यांची क्षमता उल्लेखनीय असते. त्यांना माहीत असते की प्रत्येक अडचण ही काहीतरी नवीन शिकवण्यासाठी येते. म्हणून ते अडचणींपासून पळ काढत नाहीत, तर त्यांचा सामना करतात. नातेसंबंधाच्या बाबतीतही धनुराशीचे लोक खूप प्रामाणिक असतात. त्यांना खोटेपणा, दिखावा आणि फसवणूक अजिबात आवडत नाही. जे मनात असते तेच ते बोलतात. त्यामुळे काही वेळा लोक त्यांना स्पष्ट वक्ते समजतात, पण त्यांच्या बोलण्यात कोणताही वाईट हेतू नसतो. सत्य बोलणे आणि योग्य गोष्टींसाठी उभे राहणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग असतो. धनुराशीचे लोक आपल्या ध्येयासाठी मेहनत करण्यास मागे हटत नाहीत. त्यांना यश सहज मिळाले नाही तरी चालते, पण स्वतःच्या कर्तृत्वावर मिळालेले यशच त्यांना प्रिय असते. म्हणूनच ते कोणत्याही शॉर्टकटपेक्षा अनुभव आणि मेहनतीवर जास्त विश्वास ठेवतात. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार येतात, पण प्रत्येक वेळी ते अधिक मजबूत बनून पुढे येतात. या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. त्यांच्याकडे लोकांना प्रेरित करण्याची ताकद असते. त्यांच्या सकारात्मक विचारांमुळे आणि उत्साही स्वभावामुळे अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते जिथे असतात तिथे नवीन ऊर्जा आणि नवीन विचार निर्माण होतात. धनुराशीचा मुक्त स्वभाव अनेकांना फक्त आनंदी आणि बेफिकीर वाटू शकतो, पण त्या स्वभावामागे एक तीक्ष्ण बुद्धी, अचूक निरीक्षण शक्ती आणि लक्ष्य गाठण्याची प्रबळ इच्छाशक्ती दडलेली असते. योग्य वेळ आल्यावर ते आपल्या क्षमतेचा असा परिचय देतात की अनेकांना आश्चर्य वाटते. म्हणूनच धनुराशीचे लोक केवळ स्वप्ने पाहत नाहीत, तर ती सत्यात उतरवण्याची ताकदही स्वतःमध्ये ठेवतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात एक गोष्ट विशेष आढळते, ती म्हणजे त्यांची सतत पुढे जाण्याची वृत्ती. ते एखाद्या ठिकाणी किंवा परिस्थितीत जास्त काळ अडकून राहणे पसंत करत नाहीत. त्यांच्या मनाला नेहमी काहीतरी नवीन शोधण्याची ओढ असते. त्यामुळे ते अनेकदा अशा संधी ओळखतात ज्या इतरांच्या नजरेतून सहज निसटून जातात. बदलांना स्वीकारण्याची त्यांची तयारीच त्यांना जीवनात वेगळे स्थान मिळवून देते. धनुराशीच्या लोकांची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची मानसिक ताकद. अनेक वेळा ते आपल्या मनातली संघर्ष, चिंता किंवा मोठ्या योजना इतरांसमोर मांडत नाहीत. बाहेरून ते हसतमुख दिसत असले तरी त्यांच्या मनात अनेक स्तरांवर विचार सुरू असतात. ते प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याचा दूरगामी परिणाम काय होईल याचा विचार करतात.
त्यामुळे त्यांचे काही निर्णय अचानक वाटले तरी त्यामागे बराच काळ चाललेले चिंतन दडलेले असते. या राशीचे लोक स्वतःच्या अनुभवातून शिकण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना दुसऱ्यांच्या सांगण्यावरून निष्कर्ष काढायला आवडत नाही. एखादी गोष्ट खरी आहे की नाही हे स्वतः पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मिळतात. हीच सवय त्यांना अधिक परिपक्व आणि वास्तववादी बनवते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या मर्यादा मोडून पुढे जाण्याची सवय असते. ज्या ठिकाणी इतर लोक थांबतात तिथून ते नवीन सुरुवात करण्याचा विचार करतात. मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि त्यासाठी जोखीम घेण्याची तयारी हे त्यांचे वेगळेपण आहे. म्हणूनच अनेक वेळा त्यांच्या आयुष्यात असे टप्पे येतात जे त्यांच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलून टाकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे न्यायप्रियता. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणे त्यांना मान्य नसते. परिस्थिती कितीही अवघड असली तरी योग्य बाजू घेण्याचा प्रयत्न ते करतात. त्यामुळे काही वेळा त्यांना विरोधही सहन करावा लागतो. पण स्वतःच्या तत्वांशी तडजोड करणे त्यांना आवडत नाही. धनुराशीच्या लोकांमध्ये लोकांना प्रेरित करण्याची नैसर्गिक देणगी असते. ते जेव्हा आपल्या अनुभवांबद्दल किंवा विचारांबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मकता दिसून येते. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोकही नवीन उत्साहाने काम करण्यास प्रेरित होतात. अनेक वेळा ते स्वतःला नेता समजत नसले तरी परिस्थिती त्यांना नेतृत्वाच्या भूमिकेत आणून उभी करते. आर्थिक बाबतीत धनुराशीचे लोक मोठा विचार करण्याची क्षमता ठेवतात. ते केवळ आजचा विचार करत नाही तर भविष्यातील शक्यता आणि वाढीचा संधीचा अभ्यास करतात. त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो पण पैशापेक्षा त्यांना स्वातंत्र्य आणि स्वतःच्या अटींवर जगण्याची संधी अधिक महत्त्वाची वाटते. त्यामुळे ते अशा मार्गांचा शोध घेतात जे त्यांना दीर्घकालीन स्थैर्य देऊ शकतील. धनुराशीच्या व्यक्तींसाठी जीवन हा केवळ प्रवास नसतो तर सतत चालणारी शिकण्याची प्रक्रिया असते. प्रत्येक व्यक्तीकडून, प्रत्येक अनुभवातून आणि प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी नवीन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे त्यांचे विचार काळानुसार अधिक व्यापक आणि समृद्ध होत जातात. हीच गोष्ट त्यांना अनेक लोकांपेक्षा वेगळे आणि प्रभावशाली बनवते. जेव्हा धनुराशीचा व्यक्ती एखादे ध्येय मनापासून स्वीकारतो तेव्हा त्याची एकाग्रता आणि चिकाटी आश्चर्यचकित करणारी असते. बाहेरून तो कितीही मोकळा स्वभावाचा वाटला तरी योग्य वेळ आल्यावर तो आपल्या क्षमतेचे असे प्रदर्शन करतो की अनेकांना त्याच्या यशामागचे खरे रहस्य समजून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. त्यांची ही अंतर्गत जिद्द आणि सतत प्रगती करण्याची वृत्तीच त्यांना आयुष्यात विशेष ओळख मिळवून देते. धनुराशीच्या व्यक्तींच्या विचारविश्वात एक विलक्षण गोष्ट दिसून येते. ती म्हणजे त्यांच्या मनातली अमर्याद शक्यता पाहण्याची क्षमता. जिथे इतर लोक एखाद्या परिस्थितीला शेवट मानतात तिथे धनुराशीचा व्यक्ती त्याच परिस्थितीतून नवीन सुरुवातीचा मार्ग शोधत असतो. त्यामुळे अनेकदा त्यांच्या आयुष्यात अनपेक्षित वळणे येतात आणि ही वळणेच त्यांना अधिक सक्षम बनवत जातात. या राशीचे लोक कोणत्याही व्यक्तीचे मूल्यांकन केवळ बाह्य रूप किंवा पहिल्या भेटीत करत नाहीत. ते लोकांच्या स्वभावाचा, विचारांचा आणि वागण्यामागील कारणांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांची मैत्री किंवा विश्वास पटकन जुळत नाही. पण एकदा कोणाला आपले मानले की ते त्या नात्याला मनापासून जपतात. त्यांच्या आयुष्यात नात्यांची संख्या कमी असू शकते पण त्यांची गुणवत्ता आणि खोली विशेष असते. धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात काहीतरी मोठे साध्य करण्याची इच्छा असते. मात्र ते केवळ यशासाठी धावत नाही तर त्या प्रवासात मिळणारे अनुभव, ज्ञान आणि आत्मविकास यांनाही तितकेच महत्त्व देतात. त्यामुळे त्यांचे यश हे फक्त आर्थिक किंवा सामाजिक नसते तर वैचारिक आणि मानसिक स्तरावरही ते सातत्याने समृद्ध होत जातात. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक नैसर्गिक धाडस असते. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवणे, अनोख्या कल्पनांवर काम करणे किंवा इतरांनी न निवडलेल्या मार्गावर चालणे त्यांच्यासाठी अवघड नसते. अनेक वेळा लोक त्यांच्या निर्णयांवर शंका घेतात पण कालांतराने त्याच निर्णयांचे महत्त्व स्पष्ट होते. कारण धनुराशीचा व्यक्ती वर्तमानातील अडचणींपेक्षा भविष्यातील संधींवर अधिक लक्ष केंद्रित करतो. या राशीचे लोक आपल्या विचारांना सतत विस्तार देत राहतात. त्यांना एका चौकटीत अडकून राहणे आवडत नाही. त्यांचे मन सतत नवीन कल्पना, नवीन ध्येय आणि नवीन अनुभवांकडे आकर्षित होत असते. त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलता आणि नवकल्पनांचा प्रवाह कायम दिसून येतो. अनेक वेळा ते असे विचार मांडतात जे सुरुवातीला वेगळे वाटतात पण नंतर त्यांचे महत्त्व लक्षात येते.
धनुराशीच्या व्यक्तींसाठी आत्मसन्मान अत्यंत महत्त्वाचा असतो. ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःची ओळख आणि मूल्य टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहणे फारसे पसंत नसते. स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याची त्यांची इच्छा त्यांना अधिक मेहनती आणि जबाबदार बनवते. त्यामुळे आयुष्यातील कठीण काळातही ते स्वतःचा मार्ग स्वतः तयार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात जे त्यांना भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतात. प्रत्येक अनुभवातून ते काहीतरी शिकतात आणि पुढील प्रवासासाठी स्वतःला अधिक तयार करतात. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वात कालांतराने एक वेगळी स्थिरता निर्माण होते. बाहेरून उत्साही आणि आनंदी दिसणाऱ्या या व्यक्तींच्या मनात एक गंभीर आणि विचारशील बाजूही असते, जी फार कमी लोकांना दिसते. धनुराशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्याचा व्यापक अर्थ शोधण्याची ओढ असते. ते केवळ दैनंदिन गोष्टींपुरते मर्यादित राहत नाहीत, तर जीवनाचा उद्देश, स्वतःची भूमिका आणि भविष्यात निर्माण होणारा प्रभाव यांचाही विचार करतात. त्यामुळे त्यांच्या अनेक कृतींमध्ये दूरदृष्टी आणि अर्थपूर्णता दिसून येते. वेळ जसजसा पुढे सरकतो तसतसे धनुराशीचे लोक अधिक परिपक्व, संतुलित आणि प्रभावशाली बनतात. त्यांच्या अनुभवांचा साठा वाढत जातो आणि त्यातून निर्माण होणारे शहाणपण त्यांच्या निर्णयांमध्ये दिसून येते. म्हणूनच अनेकदा त्यांच्या आयुष्याचा खरा सुवर्णकाळ तो असतो जेव्हा त्यांनी पुरेसे अनुभव, ज्ञान आणि आत्मविश्वास मिळवलेला असतो. त्या टप्प्यावर ते केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही प्रेरणेचे केंद्र बनू शकतात. धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात वेळेचे एक वेगळे महत्त्व असते. ते प्रत्येक गोष्ट घाईघाईने पूर्ण करण्यावर विश्वास ठेवत नाहीत. योग्य संधी, योग्य वातावरण आणि योग्य क्षण यांची ते शांतपणे वाट पाहू शकतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या प्रगतीचा वेग कमी वाटू शकतो. परंतु जेव्हा त्यांची मेहनत आणि संधी एकत्र येतात तेव्हा मिळणारे परिणाम अपेक्षेपेक्षा अधिक प्रभावी असतात. त्यांना माहीत असते की काही गोष्टी वेळेपूर्वी मिळाल्या तर त्यांचे खरे मूल्य समजत नाही. धनुराशीचे लोक अनेकदा आपल्या आयुष्यात स्वतःचे वेगळे नियम तयार करतात. त्यांना फक्त परंपरेचा भाग म्हणून एखादी गोष्ट स्वीकारणे आवडत नाही. प्रत्येक गोष्टीमागील कारण, तर्क आणि परिणाम जाणून घेण्याची त्यांची सवय असते. म्हणूनच ते अनेकदा स्वतंत्र विचारांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची ही वृत्ती त्यांना गर्दीत वेगळे स्थान मिळवून देते. या राशीच्या व्यक्तींमध्ये परिस्थितीचे मोठे चित्र पाहण्याची क्षमता असते. एखाद्या छोट्या अडचणीमुळे ते सहजपणे विचलित होत नाहीत. त्यांना माहीत असते की तात्पुरत्या समस्या कायमस्वरूपी नसतात. त्यामुळे संकटाच्या काळातही ते संयम राखतात आणि पुढील दिशा शोधण्याचा प्रयत्न करतात. ही मानसिक स्थिरता त्यांना अनेक ठिकाणी कठीण प्रसंगातून बाहेर काढते. धनुराशीच्या व्यक्तींना ज्ञानाची भूक असते, परंतु ती केवळ पुस्तकांपुरती मर्यादित नसते. त्यांना लोकांचे अनुभव, प्रवास, वेगवेगळ्या संस्कृती, विचारसरणी आणि जीवनशैली यामधूनही शिकायला आवडते. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो. ते एका बाजूने विचार करत नाही तर अनेक दृष्टिकोन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. याच कारणामुळे ते अनेकदा चांगले सल्लागार ठरतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक दुर्लक्षित गुण म्हणजे पुनरागमन करण्याची क्षमता. आयुष्यात कितीही अडथळे आले, योजना बदलल्या किंवा अपेक्षा तुटल्या तरी ते पुन्हा उभे राहू शकतात. काही लोक अपयशामुळे थांबतात, पण धनुराशीचा व्यक्ती त्यातून नवीन दिशा शोधतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या यशामागे अनेक संघर्ष आणि प्रयत्न दडलेले असतात. धनुराशीचे लोक स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न करतात. त्यांना कालचा स्वतःपेक्षा आजचा स्वतः अधिक सक्षम असावा असे वाटते. ही स्पर्धा इतरांशी नसून स्वतःशी असते. त्यामुळे ते आपल्या चुका स्वीकारून त्यातून शिकण्याची तयारी ठेवतात. हा गुण त्यांना दीर्घकालीन यशाच्या दिशेने नेतो. अनेक वेळा धनुराशीच्या व्यक्ती बाहेरून अत्यंत सामाजिक दिसतात, पण त्यांच्या मनात एक असा भाग असतो जो पूर्णपणे त्यांच्या स्वतःचा असतो. ते वेळोवेळी एकांत शोधतात, कारण त्या काळात ते स्वतःच्या विचारांचे विश्लेषण करतात, नवीन योजना आखतात आणि आपल्या जीवनाच्या दिशेचा विचार करतात. हा एकांत त्यांच्यासाठी कमजोरी नसून अंतर्गत शक्ती मिळवण्याचे साधन असतो. त्यांच्या आयुष्यात प्रेरणेचे स्तोत्र सतत बदलत राहतात. एखादे ध्येय पूर्ण झाल्यावर ते त्यावर थांबत नाहीत. त्यांना नवीन उंची गाठण्याची, नवीन अनुभव घेण्याची आणि स्वतःच्या मर्यादा आणखी पुढे नेण्याची इच्छा असते. त्यामुळे त्यांचे जीवन सतत गतिमान राहते. स्थिरता त्यांना आवडते, पण स्थगिती अजिबात आवडत नाही. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये भविष्य घडवण्याची मानसिकता असते. ते फक्त आजचा दिवस जगण्यासाठी काम करत नाहीत, तर उद्या अधिक अर्थपूर्ण आणि समृद्ध कसा होईल याचाही विचार करतात. त्यांच्या निर्णयांमध्ये अनेकदा दीर्घकालीन दृष्टिकोन दिसून येतो. त्यामुळे वेळ गेल्यानंतर त्यांच्या प्रयत्नांचे खरे महत्त्व इतरांच्या लक्षात येते.
याच कारणामुळे धनुराशीचे लोक अनेकदा स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतात. ते तयार रस्त्यावर चालण्यापेक्षा नवीन वाट निर्माण करण्यावर विश्वास ठेवतात. त्यांच्या आयुष्याचा प्रवास सरळ नसला तरी तो अनुभवांनी, शिकवणींनी आणि सततच्या प्रगतीने भरलेला असतो. त्यांच्या मनातील शोध घेण्याची वृत्ती आणि क्षितिजा पलीकडे पाहण्याची सवयच त्यांना सतत पुढे नेत राहते. धनुराशीच्या व्यक्तींच्या जीवनात निर्णय घेण्याची एक अनोखी पद्धत दिसून येते. ते प्रत्येक निर्णय फक्त भावनेच्या आधारावर घेत नाही आणि केवळ तर्कावरही अवलंबून राहत नाहीत. त्यांच्या मनात भावना, अनुभव, निरीक्षण आणि अंतर्मनातून येणारी जाणीव यांचा एक वेगळा संगम असतो. त्यामुळे त्यांच्या काही निवडी इतरांना अनपेक्षित वाटू शकतात, पण कालांतराने त्या निर्णयांमागील दूरदृष्टी स्पष्ट होऊ लागते. या राशीच्या व्यक्तींमध्ये एखाद्या व्यक्तीची क्षमता ओळखण्याची विशेष ताकद असते. अनेक वेळा ते लोकांच्या सध्याच्या परिस्थितीकडे न पाहता त्यांच्या भविष्यातील शक्यतांकडे पाहतात. म्हणूनच ते काही व्यक्तींवर विश्वास ठेवतात जेव्हा इतर सर्वजण त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत असतात. त्यांच्या या गुणामुळे ते अनेकदा चांगले मार्गदर्शक, प्रेरणादायी मित्र किंवा विश्वासू सहकारी ठरतात. धनुराशीचे लोक स्वतःच्या जीवनात अर्थपूर्ण अनुभवांची जास्त कदर करतात. त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट पैशात किंवा प्रतिष्ठेत मोजली जात नाही. काही आठवणी, काही शिकवणी आणि काही भेटी त्यांच्यासाठी आयुष्यभराची संपत्ती बनून राहतात. म्हणूनच ते अनेकदा अशा गोष्टींना महत्त्व देतात ज्या इतरांच्या नजरेत साध्या वाटू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संकटात शांत राहण्याची क्षमता. अनेक लोक गोंधळलेल्या परिस्थितीत तणावाखाली येतात, पण धनुराशीचा व्यक्ती अशा वेळी परिस्थितीचे निरीक्षण करत राहतो. तो तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी योग्य क्षणाची वाट पाहतो. त्यामुळे अनेकदा त्यांची कृती उशिरा दिसते, पण ती अधिक प्रभावी ठरते. धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या जीवनात प्रामाणिकपणा आणि स्पष्टता महत्त्वाची वाटते. त्यांना गुंतागुंतीचे खेळ, दिखाऊ वागणूक किंवा कृत्रिम नातेसंबंध आवडत नाही. जे खरे आहे ते स्वीकारण्याची त्यांची तयारी असते. त्यामुळे काही वेळा ते कठोर सत्याचा सामना करतात, पण भ्रमात राहण्यापेक्षा वास्तव स्वीकारणे त्यांना अधिक योग्य वाटते. या राशीचे लोक अनेकदा मोठ्या विचारांमध्ये रमलेले असतात. त्यांचे मन फक्त दैनंदिन गोष्टींपर्यंत मर्यादित राहत नाही. समाज, ज्ञान, भविष्य, मानवी स्वभाव आणि जीवनातील खोल अर्थ अशा विषयांकडे त्यांचा ओढा असतो. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना अनेकदा नवीन दृष्टिकोन मिळू शकतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात काही काळ असेही येतात जेव्हा त्यांना स्वतःबद्दल नवीन गोष्टी समजतात. एखादा अनुभव, एखादी जबाबदारी किंवा एखादा बदल त्यांच्या सुप्त क्षमतांना जागृत करू शकतो. अशा वेळी ते पूर्वीपेक्षा अधिक सक्षम, अधिक आत्मविश्वासू आणि अधिक स्पष्ट ध्येय असलेले बनतात. त्यांच्या मनात स्वप्ने असतात, पण ती केवळ कल्पनांमध्ये अडकून राहत नाहीत. योग्य संधी मिळाल्यावर त्या स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी ते आवश्यक मेहनत घेण्यास तयार असतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील अनेक यश अचानक मिळाल्यासारखे दिसतात, परंतु त्यामागे दीर्घकाळ चाललेली तयारी आणि सातत्य दडलेले असते. धनुराशीच्या व्यक्ती स्वतःच्या प्रवासाची तुलना इतरांशी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे जास्त लक्ष देतात. प्रत्येक व्यक्तीची वेळ आणि मार्ग वेगळा असतो हे त्यांना समजते. त्यामुळे ते अनेकदा संयमाने स्वतःची वाटचाल करत राहतात. त्यांना माहीत असते की खरे यश हे केवळ गतीवर नाही, तर योग्य दिशेवर अवलंबून असते. काळ जसजसा पुढे सरकतो तसतसे धनुराशीच्या व्यक्तींचे अनुभव, निरीक्षणे आणि विचार यांचा साठा अधिक समृद्ध होत जातो. त्यांच्या जीवनाचा खरा प्रभाव केवळ त्यांनी मिळवलेल्या गोष्टींमध्ये नसतो, तर त्यांनी स्पर्श केलेल्या आयुष्यामध्ये, दिलेल्या प्रेरणेत आणि निर्माण केलेल्या सकारात्मक बदलांमध्ये दिसून येतो. म्हणूनच त्यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नसून सतत विस्तारत जाणाऱ्या जाणीवांचा, अनुभवांचा आणि प्रभावाचा प्रवास असतो. धनुराशीच्या व्यक्तींच्या स्वभावात एक गोष्ट अतिशय विशेष असते, ती म्हणजे त्यांची अंतर्मनातली अस्वस्थ जिज्ञासा. त्यांना फक्त उत्तर मिळाले म्हणून समाधान मिळत नाही, तर त्या उत्तरामागचे कारण, त्यामागील प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारे परिणाम समजून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे ते अनेकदा इतरांना न सुचणारे प्रश्न विचारतात आणि त्याच प्रश्नांमुळे त्यांना नवे ज्ञानाचे दरवाजे उघडताना दिसतात. या राशीचे लोक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा परिस्थितीशी जुळून घेण्यात अधिक कुशल असतात. बदल त्यांच्या आयुष्यात आला की तिथे त्याला विरोध करत बसत नाहीत. त्याऐवजी त्या बदलांमध्ये स्वतःसाठी नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ज्या गोष्टी काही लोकांसाठी अडथळा ठरतात, त्या धनुराशीच्या व्यक्तीसाठी नवीन सुरुवातीचे कारण बनू शकतात.
धनुराशीच्या व्यक्तींमध्ये आत्मपरीक्षण करण्याची क्षमता खूप मजबूत असते. जेव्हा ते एखाद्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचतात, तेव्हा ते स्वतःलाच प्रश्न विचारतात. आपण कुठे आहोत? कुठे जायचे आहे? आणि आपली खरी ओळख काय आहे? या सततच्या आत्मसंवादामुळे त्यांना स्वतःच्या ताकदी आणि मर्यादा दोन्हींची जाणीव होत राहते. त्यामुळे त्यांची वैयक्तिक वाढ इतरांच्या तुलनेत अधिक सखोल असू शकते. त्यांच्या जीवनात स्वातंत्र्य महत्त्वाचे असले तरी त्याचा अर्थ जबाबदाऱ्यांपासून दूर राहणे असा नसतो. उलट जेव्हा ते एखादी जबाबदारी स्वीकारतात, तेव्हा ती मनापासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना फक्त एवढेच हवे असते की त्यांना स्वतःच्या पद्धतीने काम करण्याची मोकळीक मिळावी. अशा वातावरणात ते आपली सर्वोत्तम क्षमता दाखवू शकतात. धनुराशीचे लोक अनेकदा भविष्याची कल्पना करताना केवळ स्वतःपुरते मर्यादित राहत नाहीत. त्यांना आपल्या कुटुंबाचे, मित्रांचे किंवा समाजाचेही भले व्हावे असे वाटते. त्यामुळे त्यांच्या अनेक निर्णयांमध्ये वैयक्तिक फायद्याबरोबरच व्यापक परिणामांचा विचार दिसून येतो. त्यांच्या मनात मोठ्या स्तरावर विचार करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. या राशीच्या व्यक्तींना नवीन कल्पना आकर्षित करतात. एखादी संकल्पना, एखादी योजना किंवा एखादा वेगळा दृष्टिकोन त्यांच्या मनात लगेच उत्सुकता निर्माण करू शकतो. त्यामुळे ते सतत शिकत राहतात आणि जुन्या चौकटी मोडून नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या विचारांमध्ये अनेकदा भविष्यकालीन दृष्टिकोन दिसून येतो. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये आशावाद हा केवळ स्वभाव नसून जीवन जगण्याची पद्धत असते. कठीण काळातही काहीतरी चांगले घडू शकते या विश्वासामुळे ते पुढे जात राहतात. हा आशावाद अंधविश्वास नसतो, तर अनुभवातून निर्माण झालेली मानसिक ताकद असते. त्यांनी अनेक संकटे पाहिलेली असतात आणि प्रत्येक वेळी त्यातून मार्ग निघू शकतो हे त्यांनी अनुभवलेले असते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची नैसर्गिक प्रेरणादायी ऊर्जा असते. ते जाणीवपूर्वक कोणाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत नसले तरी त्यांची जीवनाकडे पाहण्याची पद्धत, संघर्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि सतत पुढे जाण्याची वृत्ती इतरांवर सकारात्मक परिणाम करत असते. काही लोक त्यांच्या सहवासातूनच नवीन आत्मविश्वास मिळवतात. धनुराशीच्या व्यक्तींना आयुष्यभर स्वतःचा विस्तार करत राहण्याची इच्छा असते. त्यांच्यासाठी यश म्हणजे एखाद्या ठराविक स्थानावर पोहोचणे नसून सतत विकसित होत राहणे असते. म्हणूनच ते एका यशानंतर दुसरे ध्येय शोधतात, एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवाकडे जातात आणि एका शिकवणीतून पुढील ज्ञानाकडे वाटचाल करतात. याच कारणामुळे धनुराशीचा प्रवास कधीच पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. त्यांच्या मनात नेहमी नवीन क्षितिजे असतात, नवीन स्वप्ने असतात आणि स्वतःच्या क्षमतेचा आणखी एक स्तर शोधण्याची इच्छा असते. ही अखंड शोध यात्रा त्यांच्या व्यक्तिमत्वाला सतत जिवंत, उत्साही आणि प्रगतिशील ठेवते. त्यांच्या आयुष्याची खरी ओळख ही त्यांनी गाठलेल्या उंचीमध्ये नसून त्या उंचीपर्यंत पोहोचताना त्यांनी जपलेल्या विचारांमध्ये, अनुभवांमध्ये आणि आत्मविकासाच्या प्रवासात दडलेली असते. धनुराशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक मनोरंजक गोष्ट दिसून येते. ती म्हणजे त्यांची दूरवर पाहण्याची मानसिकता. ते फक्त पुढचा दिवस किंवा पुढचा महिना याचाच विचार करत नाहीत, तर अनेकदा पुढील काही वर्षांचा विचार मनात ठेवून निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या काही कृती त्या क्षणी साध्या वाटू शकतात, पण भविष्यात त्या निर्णयांचे मोठे परिणाम दिसून येतात. त्यांना प्रत्येक कृतीचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्याची सवय असते. या राशीचे लोक अनेकदा जीवनातील महत्त्वाच्या वळणावर स्वतःची दिशा बदलण्याचे धाडस दाखवतात. अनेक जण एखादा मार्ग निवडल्यानंतर त्याच मार्गावर राहण्याचा प्रयत्न करतात, पण धनुराशीचा व्यक्ती जर त्याला अधिक योग्य दिशा दिसली तर बदल स्वीकारण्यास घाबरत नाही. त्यांच्यासाठी हट्टापेक्षा योग्य निवड अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे ते अनेक वेळा आयुष्यात दुसऱ्यांपेक्षा वेगळे आणि अधिक समाधानकारक अनुभव मिळवतात. धनुराशीच्या व्यक्तींमध्ये निरीक्षण करण्याची एक वेगळी शैली असते. ते फक्त शब्द ऐकत नाहीत, तर शब्दांमागील भावना, वर्तमानामागील उद्देश आणि परिस्थितीमागील संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अनेक वेळा त्यांना एखाद्या गोष्टीची चाहूल आधीच लागते. त्यांची ही अंतर्गत जागरूकता त्यांना अनेक चुकीच्या निर्णयांपासून वाचवू शकते. या राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव असते, पण ते सतत स्वतःला सिद्ध करण्याच्या मागे धावत नाहीत. त्यांना माहीत असते की खरे मूल्य वेळेनुसार समोर येते. त्यामुळे ते अनेकदा शांतपणे आपले काम करत राहतात. त्यांच्या कामात सातत्य असते, दिखावा नसतो आणि म्हणूनच त्यांचे यश अनेकदा गाजावाजा न करता निर्माण होत असते. धनुराशीचे लोक
आपल्या जीवनातील प्रत्येक टप्प्याकडे एका शिकवणीच्या दृष्टीने पाहतात. एखादी चूक झाली तर ती त्यांच्यासाठी अपमान नसून पुढील सुधारण्याची संधी असते. एखादा अडथळा आला तर तो त्यांच्या सहनशक्तीची परीक्षा असतो. या विचारसरणीमुळे ते भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत बनतात. जीवन त्यांना थांबवत नाही, उलट अधिक सक्षम बनवत राहते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विशेष गुण म्हणजे स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याची तयारी. गर्दी एका दिशेने जात असली तरी जर त्यांना ती दिशा योग्य वाटत नसेल तर ते वेगळा मार्ग निवडू शकतात. हा गुण काही वेळा त्यांना एकटे पाडू शकतो, पण त्याच गुणामुळे त्यांची ओळख स्वतंत्र विचारवंत म्हणून निर्माण होते. धनुराशीच्या व्यक्तींना प्रेरणा अनेक ठिकाणाहून मिळू शकते. एखादा साधा अनुभव, एखादे पुस्तक, एखादी व्यक्ती किंवा एखादा प्रवास त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल घडू शकतो. ते जीवनातील छोट्या घटनांकडे मोठ्या शिकवणीच्या दृष्टीने पाहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याची संधी घेऊन येतो. या राशीचे लोक अनेकदा आपल्या मर्यादांना आव्हान देत असतात. जे अशक्य वाटते त्यामध्ये शक्यता शोधणे त्यांना आवडते. ते स्वतःलाच नवीन प्रश्न विचारतात, नवीन उद्दिष्टे ठरवतात आणि नवीन अनुभवांच्या दिशेने पावले टाकतात. ही सतत पुढे जाण्याची वृत्ती त्यांना सामान्य चौकटी पलीकडे घेऊन जाते. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आयुष्य ही एखादी शर्यत नसते, तर शोधयात्रा असते. या प्रवासात ते केवळ यश मिळवण्याचा प्रयत्न करत नाही, तर स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याचाही प्रयत्न करतात. त्यांना बाह्य उपलब्धी महत्त्वाच्या वाटतात, पण अंतर्मनातील समाधान त्याहून अधिक मूल्यवान वाटते. त्यांच्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग म्हणजे ते कधी मानसिकदृष्ट्या वृद्ध होत नाही. वय वाढले तरी त्यांच्या मनात नवीन गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता, नवीन दिशा शोधण्याची इच्छा आणि जगाकडे आश्चर्याने पाहण्याची वृत्ती जिवंत राहते. म्हणूनच धनुराशीच्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात कायम एक ताजेपणा, एक ऊर्जा आणि एक पुढे जाण्याची प्रेरणा दिसून येते, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळे आणि संसर्गनीय बनवते. मित्रांनो, धनुराशीबद्दल सांगितलेल्या या गुणांपैकी किती गुण तुमच्या स्वभावाशी जुळतात हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला आहे का ज्यामध्ये तुमच्या दूरदृष्टीने, आत्मविश्वासाने किंवा योग्य निर्णयाने परिस्थिती पूर्णपणे बदलली? तुमचा अनुभव कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच सखोल आणि वेगळ्या राशी विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या धनुराशीच्या मित्रमैत्रिणींना तसेच कुटुंबातील सदस्यांना शेअर करा. तुमच्या एका प्रतिसादामुळे आणि एका शेअरमुळे ही माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. पुढील राशीविषयक माहिती, गुपिते आणि सखोल विश्लेषणासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा.